नाही तर काही नाही, आमचं सर्व खलास. अशा पद्धतीने. आणि तिसरी गोष्ट, प्लॅस्टिक हटाव. प्लॅस्टिकचा उपयोग करायचा नाही, कारण या प्लॅस्टिकमुळे आपली जमीन बंजर झाली. जनावरांच्या पोटामध्ये प्लॅस्टिक गेलं, ते पाहत आपण बातम्या वगैरे क्लिप वगैरे येतात, गायीच्या पोटामधून 5 किलो प्लॅस्टिक निघालं. ते खातात बिचारे, त्यांच्या पोटात जातं. माणसाच्याही पोटात जातं. अन्न, भाजी, फळं सर्व आपण खातो. आपल्या पोटात विष चाललेलं आहे. हे आता हे कप वापरतो आपण, नाही वापरायचे. आपल्या घरामध्ये कार्यक्रम आहे, प्लॅस्टिकची ते पत्रावळी, पेले, ते वापरायचं नाही. हे जर आपण केलं नाही तर कॅन्सरचं प्रमाण बळावेल. बायांना जास्तीत जास्त पेशंट या बाया आहेत कॅन्सरचे. कॅन्सर झालेल्या माणसं तर आहेतच, पण बायांचं प्रमाण खूप वाढून राहिलं. आणि त्याच्यामुळे या सर्व रोगराईपासून वाचायचं असेल आणि आपलं आयुर्मान वाढवायचं असेल, आपलं जीवन, पूर्वीच्या काळामध्ये माणूस 125-25 वर्ष जगायचा, आणि आता 70 वर्ष झाले की त्याला तिकडचे वेध लागतात, स्मशानभूमीकडचे. का बरं? आमचं वागणं बदलवायला पाहिजे. आम्ही तसे वागतो म्हणून हे सर्व लोक आमच्यावर आक्रमण करतात. आणि म्हणून प्लॅस्टिक हटाव. स्वच्छता. स्वच्छता बरोबर डस्टबिनमध्ये टाकली जाईल. ते कचरा मी ते कुठेही टाकणार नाही. हे आता कप आपण फेकले इकडे तिकडे, फेकायचे नाही, आपल्या खिशात ठेवायचे, मग डस्टबिनमध्ये नेऊन टाकायचे, कचरा पेटीत नेऊन टाकायचे. मी स्वच्छ, माझं घर स्वच्छ, माझा परिसर स्वच्छ, माझं गाव स्वच्छ. हे जर आपण नाही केलं तर पर्यावरणाचा असमतोल निर्माण होईल, प्रदूषण वाढेल, त्याच्यामुळे आपलं जीवन जगणं धोक्यात येईल. याचा विचार करा. हे झालं पर्यावरण. चौथी गोष्ट, आपल्या मुळाकडे जाणं. हे इंग्रज लोक आले, 150 वर्ष राहिले, त्यांचेच विचार आमच्या मानगुटीवर बसलेले आहेत. जन्मदिवस कसा साजरा करतो? हॅपी बर्थडे टू यू. केक कापा, मोमबत्ती विझवा. आपली संस्कृती विझवण्याची आहे का? आपली संस्कृती कापण्याची आहे का? नाही, जोडण्याची आहे, प्रकाशमान करण्याची आहे. दिवा लावायचा, औक्षण करायचं, सुदिनम सुदिनम म्हणायचं. त्या आपल्या काय मोबाईल प्रत्येकाकडे आहे, सर्च करायचं, त्याच्यावर चांगले चांगले गीत आहेत जन्मदिवसाचे, मराठीतले, हिंदीतले, संस्कृत मधले.